रहमतुल्लाहि वबरकातुहू। भाई आज ये इनामदार रेस्टोरेंट जो रीओपनिंग होगा इंशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह बहुत माशाल्लाह काम दिख रहा है एकदम, मतलब जैसा सोलापुर को चाहिए अल्हम्दुलिल्लाह वैसा काम दिख रहा है। तो ऐसा जो है ना रेस्टोरेंट अभी तक हम अल्हम्दुलिल्लाह देखे नहीं थे कि वो इतना जो है ना पॉश और इतना जो है ना बेसमेंट में इतना बेस्ट काम करे सो है, अल्हम्दुलिल्लाह तारीफ़ काबिल है। और ऐसा एक रेस्टोरेंट अपने सोलापुर में होना ही था, अल्हम्दुलिल्लाह वो काम हो चुका है। अल्हम्दुलिल्लाह क्वालिटी तो जो है ना, मतलब अल्हम्दुलिल्लाह सब जो है ना हमारे यहाँ की जो है ना नाना कंपनी जो है ना, नाना कंपनी लिबास कलेक्शन वाले और हमारे नबीलाल जो क्वालिटी चिकन वाले हैं वो भी साथ में अल्हम्दुलिल्लाह आए ली, हमारे मेजर साहब वगैरह आए ली, हमारे रामपुरे साहब आए ली, अल्हम्दुलिल्लाह जो है ना उसके बारे में कैसा भी बहुत बहुत मुबारकबाद देना चाहते हैं सब लोग हम, इसलिए मुबारकबाद देना चाहते हैं। और अपनी दो बात बोल के बात ख़त्म करते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। आज इनामदार होटल का ओपनिंग के लिए हम आए, नाना कंपनी हमारे सब लोग दोस्त मिलकर आए थे। देखे अंदर माहौल एकदम अच्छा लगा। नीचे स्पेशल है ना इन्होंने फैमिली रूम बनाया है, आप फैमिली के साथ एक बार ट्राई कीजिए, आपको बेहतर महसूस होगा। सोलापुर में शायद ही ऐसा इतना प्राइवेसी वाला फैमिली होटल मुझे लगा। और दूसरी चीज़ जो है ना, कि कोर्ट के सामने रहने की वजह से कोर्ट के लोगों के लिए, वकीलों के लिए, इनके लिए, उनके लिए भी एक बेहतरीन मौका है। आपको दोपहर में वगैरह बेहतरीन यहाँ पे खाना मिलेगा आपको इंशाल्लाह। हाँ, आप एक बार ट्राई कर दीजिए। हाँ, डिज़ाइन और क्लीनिंग वगैरह बहुत उसका ख्याल रखा गया है ख़ास तौर से, और होटलों में ये चीज़ें होना बहुत ज़रूरी है, उसका यहाँ पर ख़ास तौर से ख्याल रखा गया है। और पूरा एसी बना है नीचे, आप एक बार ट्राय कीजिए, इंशाल्लाह आपको भी अच्छा लगेगा। मुसा लतीफ इनामदार यांचे इनामदार रेस्टॉरंट आणि टेक अवे हे जे हॉटेल चालू झालेलं आहे 26 जानेवारीच्या मुहूर्तावर, या हॉटेलमध्ये अतिशय चांगलं इंटिरियर आहे, फॅमिलीसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था आहे आणि इतर जनरलसाठी बसण्याची व्यवस्था आहे। आणि एवढं मोठं बसण्याची जागा म्हणजे कपॅसिटी जवळ साधारण 150 ते 200 कस्टमरची बसण्याची कपॅसिटी आहे। अतिशय छान हॉटेल आहे आणि यांचं या फूडमध्ये पुरीचं नाव आहे आणि मी यांना या सर्वांनी यावं आणि याचा आस्वाद घ्यावा। यांच्या या बिझनेससाठी किंवा हॉटेलसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। आज यहाँ पे मूसा इनामदार के होटल पर आना हुआ, और जैसे ही होटल पे मैं अंदर आया तो मुझे रहा नहीं गया, मैंने मेरे वीडियो से मेरे मोबाइल से रिकॉर्डिंग किया। माशाल्लाह इतना अच्छा डेकोरेशन इंटीरियर इन्होंने किया है। सोलापुर में पहली बार ऐसा इंटीरियर डेकोरेशन जो है कि सो मैंने देखा है। साथ में यहाँ पे जो क्लीननेस है, साफ़ सफाई इतनी अच्छी है, और साथ में बैठने की जो व्यवस्था है यहाँ पे बहुत बढ़िया है। फैमिली के लिए अलग सेक्शन है, वेज नॉन वेज है, और साथ में आपके फैमिली के साथ आएंगे तो बहुत कंफर्टेबल यहाँ पे बैठ के आप एंजॉय करेंगे। तो मेरी गुजारिश है कि आप सब यहाँ पे होटल में एक बार आइए और इसका खाने का आस्वाद लीजिए, और मेरी तरफ से इनामदार फैमिली को मुबारकबाद। आज 26 जनवरी के मौके पर यहाँ पर इनामदार होटल का ओपनिंग हुआ है। माशाल्लाह होटल इतना खूबसूरत बना है कि सोलापुर शहर में एक ग्राहक के लिए बहुत अच्छा होटल बना है। तो तमाम ग्राहक जो खाने के शौकीन हैं, हम उनको यहाँ पर आकर एक बार विज़िट देने के लिए कहते हैं। और ये पिछले कई सालों से इनका होटल चालू था, रिनोवेशन कर वापस इन्होंने इतनी खूबसूरत होटल बनाया है कि मैं सोलापुर वासियों को कहूँगा कि एक बार इस होटल में आकर स्वाद लें। आज 26 जनवरी के मौके पर इनामदार रेस्टोरेंट बोल के सोलापुर सेशन कोर्ट के सामने एक होटल की ओपनिंग हुई है। माशाल्लाह यहाँ का डेकोरेशन एकदम सुपर है, और सबसे बड़ी बात फैमिली के लिए सेपरेट बंदोबस्त किया गया है, और खाने का टेस्ट भी माशाल्लाह बहुत अच्छा है। तमाम लोगों से मेरी ये गुजारिश है कि एक बार यहाँ आकर यहाँ का टेस्ट लें और अपने फैमिली को यहाँ लाने की कोशिश करें, और पर्दे का भी ख़ास इंतज़ाम किया गया है। इब्राहिम मखदूम आहे, मी बँगलोरमधून आलेलो आहे। मी आहे महाराष्ट्राचं, माझं इंटिरियर डेकोरेशनचंच काम आहे। इथं मी ट्राय करून मेंटेनन्स फ्री
हे एरिया बनवायचा प्रयत्न केलेला आहे. लोकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. सर काय कुठल्या गोष्टीची आपण खास या ठिकाणी झलक दिलेली आहे? जस्ट नॉर्मल सी डिसेंट लुक अँड प्रॉपर like sitting area and like family area, everything is been divided आणि असं केलेलं आहे. काय वाटतं लोकांना आवडेल काहीतरी वेगळं? दॅट लोकांनी सांगायचं ना. मी कसं सांगणार, त्यांना आवडायला तर पाहिजे. ॲक्च्युली बेसिकली आता हायजीनचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर क्लिनलीनेस येत नाही. तर इथं मी जास्त करून टाईल्स वगैरे वापरलेले आहेत, विच यू कॅन वाईप इट विथ वेट क्लॉथ. आणि त्यामुळे काही मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेम नसणार आहे. बिकॉज स्मेल वगैरे फार इम्पॉर्टंट आहे ना इथे. ते वाटतं की पुण्या मुंबईत किंवा बेंगलोर मेट्रो सिटीमध्ये आल्यासारखं फील होतं. येस दॅट हो. आणि सोलापूरमध्ये इतके रेस्टॉरंट्स नाही आहेत जे की यांनी विचार केलेला आहे असं. नमस्कार, मी युवराज जाधव, सोलापूर शहर भटके विमुक्त जाती जमाती शहर अध्यक्ष. आज आमचे मित्र मुसा इनामदार यांनी जो इनामदार रेस्टॉरंट आज शुभारंभ केला आहे, त्या शुभारंभ प्रसंगी आज इनामदार रेस्टॉरंट पाहता अतिशय सुंदर आणि सर्विस देखील यांची खूप चांगल्या पद्धतीने सोलापूरमध्ये एक देखणं असं रेस्टॉरंट त्यांनी सुरुवात केलेलं आहे. त्यांच्या रेस्टॉरंटला भरभरून आमच्याकडून शुभेच्छा. सोलापूरकरांनी देखील या रेस्टॉरंटला एक वेळ भेट द्यावं आणि त्यांचा सर्व्हिस कसा आहे याचा अनुभव घ्यावा आणि त्या इनामदार रेस्टॉरंटला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सलाम आदाब, मैं सैयद सईद अहमद, इसी शहर का मैं रहने वाला हूँ, लेकिन 1983 से मैं पूना में मुकीम हूँ, लेकिन इस शहर से कल्बी रिश्ता है. मैं एज ए मोटिवेशनल स्पीकर पूरा हिंदुस्तान भर घूमता रहता हूँ, घाट घाट का पानी पीता हूँ. और चूँकि होटल लाइन का मैं तजुर्बा ये देना चाहूँगा, मैं जगह जगह जाता हूँ, होटल में खाने भी खाता हूँ. लेकिन आज शहर शोलापुर में इनामदार फैमिली जो होटल बन रहा है, बरसों की मेहनत और तपस्या के बाद बहुत ही साफ, जिसे कहते हैं पाकिज़गी आधा ईमान है. ग़िज़ा को जब तक आप एक अच्छे अंदाज में सर्व नहीं करते, हमारी गुजारिश है कि आप एक बार यहाँ ज़रूर विज़िट करें, क्योंकि मेहमान नवाजी आजकल एक कल्चर है. आजकल लोग खाने के शौकीन हैं और शौकीन हजरात के लिए एक बेहतरीन इन्वायरमेंट यहाँ पर मिलेगा इस होटल में. यहाँ की खूबसूरती, यहाँ का डिज़ाइन, एक्सपर्ट्स को लेकर और होटल इंडस्ट्री के माहिरीन से मशवरे के साथ, बड़ी मेहनत के साथ ये कोशिश की गई है. मेरे साथ अब्दुल लतीफ़ हैं, ये मूसा के वालिद हैं. ये पूरी फैमिली समझ लीजिए एक तजुर्बेकार फैमिली है. खाने की दुनिया में इनका अपना एक नाम रहा है. हाँ, ये शोलापुर में देखिए आजकल वो दिन हवा हो गए कि लोगों को सिर्फ टेस्ट चाहिए. टेस्ट के साथ एक इन्वायरमेंट भी चाहिए, क्योंकि एक अच्छे इन्वायरमेंट में खाने का लुत्फ़ भी दोबाला हो जाता है, खाने में मज़ा आता है. तो यहाँ का स्टाफ भी, जहाँ तक अब्दुल लतीफ़ ने मुझे बताया, बहुत ही ट्रेंड याफ्ता है, क्योंकि हर कस्टमर बतौर मेहमान जहाँ ट्रीट होता है, फिर वो यहाँ की आदत हो जाती है. ख़ासकर फैमिली ग्रुप के साथ किसी घर में फंक्शन हो, सालगिरह हो, मखसूस लोगों के साथ शादी का फंक्शन हो, एक बार आप ज़रूर विज़िट करें. यकीन कीजिए आप बहुत मुतासिर होंगे. हमारे नेक ख्वाहिशात इनके साथ हैं. अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला किसी की मेहनतों को ज़ाया नहीं करता. ये मेहनतें, मैं खुद इसका गवाह हूँ, रंग ज़रूर लाएगी इंशाल्लाह. थैंक यू. सोलापूर शहरामध्ये नव्यानं सुरू होत असलेलं इनामदार रेस्टॉरंट खऱ्या अर्थानं त्या वास्तूत आल्यानंतर मन प्रसन्न झालं. अशा पद्धतीचं पूर्ण आर्किटेक्चर डिझाईन खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि सोलापूर शहर हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जात आहे. तुम्ही बघितलं असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, याच्या बॉर्डरवरचं सोलापूर शहर आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरनं पर्यटक येत असतात. आणि ते आल्यानंतर सोलापूरचं चिकन असेल, मटन असेल,
विशेष ज्या काही स्पेशल डिश असतील ते खाण्याकरता लोक आवर्जून येत असतील. मी एवढीच शुभेच्छा देतो की सोलापूर शहराच्या खवय्यासाठी तुम्ही एक चांगली मेजवानी या हॉटेलच्या माध्यमातून दिलेली आहे. महाराष्ट्रभर आपल्या येणाऱ्या काळात शाखा व्हाव्यात एवढ्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हॉटेल व्यवसाय हा असा व्यवसाय आहे इथं सातत्यानं काम करावं लागतं. एक दिवस चांगली डिश दिली आणि दुसऱ्या दिवशी टेस्ट खराब झाली तर हॉटेल चालत नाही. रोज कष्ट करावं लागतं आहे आणि आपण अशा व्यवसायात आलेला आहात की त्याच्यामध्ये लोकांची सेवाच करावी लागते. आणि अशा पद्धतीनं आपण सोलापूरकरांसाठी आणि महाराष्ट्रातल्या खवय्यांसाठी महाराष्ट्रातनं सोलापुरात येणाऱ्यासाठी एक चांगली मेजवानी आपल्या हॉटेलच्या माध्यमातून देत आहात. मी अमोल शिंदे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो की आपण ज्या उद्देशाने हा हॉटेल सुरू केलेलं आहे त्याच उद्देशाने हे चांगल्या पद्धतीनं लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहील अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी नगरसेवक नरसिंह आसादे काँग्रेस की आत्ता कोर्टासमोर इनामदार रेस्टॉरंटला भेट दिली. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी या हॉटेलचं ओपनिंग ठेवले होते आणि मोठा आनंद झाला की अतिशय हॉटेलमधलं परिस्थिती बघितल्यानंतर एकदम रमणीय वातावरण आहे आणि इथलं डिझाईन आणि एकदम आकर्षक आहे. या सोलापूरकरांना एक आकर्षित करण्यासारखं आहे. डिझाईन बघितल्यानंतरच पोट भरेल आणि इथलं नॉनव्हेजची टेस्ट बघितल्यानंतर तर मन तृप्त होईल अशा पद्धतीचा विश्वास मला वाटतो. आणि निश्चितच या इनामदार फॅमिलीला मी भरभरून शुभेच्छा देतो. त्यांचं नाव अगदी भारतभर होवो आणि खवय्यांची इथं रांग लावो. सोलापूरमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य पण त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या या हॉटेलला शुभेच्छा देतो. थांबतो. आज आम्ही इनामदार रेस्टॉरंटमध्ये मला काल कल्पना दिली ते आज पण सांगितलं आमचे मित्र कंपनी कर्णिनेला राहतात. खरं तर या रेस्टॉरंटमध्ये आल्यावर सोलापूरला आलो आहे असं वाटे ना, कारण पुण्याला जे रेस्टॉरंट आहेत त्या प्रमाणात हे रेस्टॉरंट एवढं क्लीन आणि स्वच्छ आहे. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही ज्या खवय्यांना आवड आहे जास्तीत जास्त सोलापूरला नॉनव्हेज खाणे हे जास्त आवडतं लोकांना. त्याप्रमाणे नॉनव्हेज आणि व्हेज नाहीतर बरेच लोक आम्ही हैदराबाद रोडला नॉनव्हेजसाठी जायचो चाच्याकडे. पण आज व्हेजची पण टेस्ट पाहिली. आता नॉनव्हेजची टेस्ट पाहायला आवर्जून आम्ही येतो आहे आणि हॉटेलला आल्यानंतर प्रसन्न वाटतं आहे की आपण कुठं एक शहरामध्ये चांगल्या स्वच्छ ठिकाणी आलो. आता उद्या नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आणखीन तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो मी, कारण हॉटेलला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे हॉटेल पूर्वी पण होतं पण ते कोरोना काळामुळे काहीतरी असल्यामुळे थोडं थांबलं आणि नंतर याच्यात उपट व्यवस्थित म्हणजे 2 पावलं मागं जाऊन 10 पावलं पुढं अशा प्रकारे हे हॉटेल तयार झालं आहे. नक्कीच ह्या हॉटेलला माझ्या शुभेच्छा असतील. नमस्कार, मी मेघनाथ हेमूल नगरसेवक. आज इनामदार रेस्टॉरंटला आम्ही ओपनिंगच्या वेळेस शुभेच्छा देण्यासाठी आलो. पण आज हॉटेलमध्ये आतमध्ये आल्यानंतर बघतोय की एकदम माझ्या माहितीप्रमाणे पूर्व भागात नाही सोलापूरात एकदम स्वच्छ हॉटेल असा आम्ही इथं पाहतोय. आम्ही सर्व हॉटेल मालकांना वगैरे त्यांना आमच्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन जिला अध्यक्ष के नाते मैंने आज इनामदार रेस्टोरेंट पे आया. यहाँ आने के बाद ऐसा माहौल माशाल्लाह एक अरेबियन लग रहा है, पूरा अरेबियन स्टाइल में पूरा बनाया है. उनको मेरे ओर से मुबारकबाद है और तमाम सोलापुर शहर ज़िले के लोगों का आह्वान करता हूँ एक बार कोर्ट के सामने इनामदार रेस्टोरेंट को आप मुलाकात दीजिए. माशाल्लाह बहुत माशाल्लाह बनाया है उन्होंने और अल्लाह करम से खाना भी बहुत माशाल्लाह है. तो मैं आपसे गुजारिश करता हूँ आप आके मुलाकात देंगे इंशाल्लाह. आज आपल्या सोलापूर शहरातील खवय्यांसाठी एक चांगलं ठिकाण आपल्या कोर्टाजवळ झालेलं आहे. इनामदार हॉटेल या ठिकाणी अत्यंत चांगलं असं इंटेरियर, पर्शियन इंटेरियर या ठिकाणी चांगलं दिसत आहे. आणि आत्ताच आम्ही थोडी फूड क्वालिटी चेक केली तर खवय्यांसाठी व्हेज नॉनव्हेजसाठी एक बेस्ट ऑप्शन सोलापूरमध्ये या ठिकाणी इनामदार परिवाराने आणलेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी येऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि
गेल्या कित्येक दिवसापासून इनामदार परिवार हा ह्या व्यवसायामध्ये आहे आणि यांच्या पुढील ह्या व्यवसायासाठी मी वाकसे परिवारातर्फे शुभेच्छा देतो. इनामदार होटल के मालिकान मूसा भाई और उनके भाई लोगों को बहुत बहुत मुबारक हो इस खुशी के मौके पर इनके होटल का जो ओपनिंग हो रहा है उसके लिए मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. उनकी क्वालिटी वगैरह तो पहले से इतनी अच्छी है कि कोई इसकी सोच भी नहीं सकता. शोलापुर में शायद ही कोई होटल होगा इतनी अच्छा जिसकी क्वालिटी ऐसी होगी. तो मैं उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और बहुत अच्छे नेक ख्वाहिशात के देता हूँ. आज सोलापूर शहरामध्ये नव्याने हे रेस्टॉरंट चालू होतं आहे. आमचे सहकारी इनामदार भाई मुसाबाई आणि दुसरे इब्राहिम भाई हे दोन्ही बंधूंनी ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये एक चांगलं व्यवसायाची भर ह्या ठिकाणी टाकल्या. आत आल्यानंतर एक लक्झरी हॉटेल प्लस म्हणजे दिल्ली, मुंबई, बेंगलोर अशा ठिकाणी गेलं असं लोक बघायला मिळत आहे. अतिशय कष्ट करून आणि प्रामाणिकपणे त्यांनी हे व्यवसाय करायचा प्रयत्न केला आणि एक चांगली सुविधा सोलापूर शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये हे हॉटेल चालू केलं आहे. इथं आल्यानंतर मनाला समाधान, स्वच्छता असेल, हे जी बैठक व्यवस्था आहे अतिशय सुंदर ह्या ठिकाणी केली आहे आणि सोलापूर शहरामध्ये नव्याने एक हॉटेल होतं आहे आणि मी बघितलं, थोडं माहिती घेतली. सर्व आयटे आहेत ते वेगवेगळे राहणार आहेत आणि ते न खाल्लेले आपल्याला व्हरायटी या ठिकाणी खायला मिळतील. आत्ता काय डिशेस आम्हाला खायला मिळाल्या अतिशय सुंदर होत्या आणि वेगळी टेस्ट आहे. तर मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहराला आवाहन करतो की इनामदार फॅमिली अनेक वर्ष हॉटेल व्यवसायामध्ये त्यांना फार मोठा अनुभव आहे. त्यामुळं ह्या हॉटेलला आपण भेट द्यावी हे असं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज हॉटेल जे काढलं आहे सोलापूर शहरामध्ये वैभवामध्ये भर घातलेलं आहे. एक नाही असे 5 हॉटेल सोलापूर शहरामध्ये व्हावं आणि एक तुमच्या माध्यमातून सोलापूर शहराला एक मेजवानी खायची, टेस्ट खायची आणि वेगवेगळे प्रकार खायचे मिळत आहेत. तर खरं एक चांगलं सुंदर हॉटेल सोलापूर शहरामध्ये झालं त्याबद्दल त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो.